त्रास होतो, त्रागा होतो, स्ट्रेस येतो, चिडचिड होते. बॅलन्स कसा सांभाळायचा? मेंटल, इमोशनल, फिजिकल. जंगलातल्या प्राण्यांकडे बघितलं तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. हत्तीपासून सश्यापर्यंत जवळजवळ 70 ते 80% प्राणी हे शाकाहारी आहेत. संघर्ष जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यातून काढून टाकता तेव्हा तुम्ही मानसिक आजारी पडता. जर तुमच्या आयुष्यात संघर्षच नसेल तुम्ही काय शिकणार? करू देत ना मस्ती, पडू देत त्यांना, लागू देत. उपासने पुण्य वगैरे काही लागत नाही. देवळामध्ये का जायचं? नाही. की जर ही जीवसृष्टी राहिली नाही तर माणसाचं अस्तित्व सुद्धा राहणार नाहीये. सनातन धर्म हा सगळ्या जगामध्ये प्रसारित व्हायला पाहिजे. अतिविचार विकार निर्माण करतात आधी मनामध्ये आणि मग ते विकार उतरतात शरीरामध्ये. प्रत्येक माणसामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की अशी खुंकर मारून तो समोरचा माणूस उडवू शकतो. आपण कम्फर्ट झोन मध्ये राहायला सगळ्यांना आवडतं. झाडू किंवा पाईप जे काय हाताला लागेल ते फटकायचा मस्तपैकी. ट्राय केलाय? येस. हॅलो, नमस्कार, वेलकम टू आवर चॅनल. आज आहे ना आपण भेटणार आहोत एका मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटीला, ज्या योग, मेडिटेशन, प्राणायाम, मसाज थेरपी अशा हॉलिस्टिक एक्सपर्ट आहेत. तर चला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात व्हॉट एक्झॅक्टली इज हॉलिस्टिक लिव्हिंग. वेलकम कीर्ती मॅम. नमस्कार. नमस्कार कीर्ती मॅम. तुमच्याबद्दल फार इंट्रोडक्शन देण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरं द्याल त्यातनंच लोकांना कळेल की ओ माय गॉड, मी का तुम्हाला हॉलिस्टिक एक्सपर्ट म्हणून म्हणते. तर आहे ना, मी तुम्हाला मला जी प्रश्न वाटतात ना ती विचारणार आहे. कारण रोजच्या ह्या स्ट्रेसफुल जीवनात कितीही मी म्हटलं ना ओ आय एम बॅलन्स, त्रास होतो, त्रागा होतो, स्ट्रेस येतो, चिडचिड होते. तर मला सांगा ना की टुडेज जनरेशन म्हणा अँड नॉट ओनली दॅट, सगळ्यांनी आजच्या या धकाधकीच्या जीवनात ना हा बॅलन्स कसा सांभाळायचा? मेंटल, इमोशनल, फिजिकल. यू प्लीज टेल. माझ्या लहानपणी मला आठवतं 60-70च्या दशकामध्ये एक गाणं लागायचं आणि मला ते भारी आवडायचं. दादा कोंडकेच्या पिक्चरमधलं एक होतं जंगाल. तर जर आपण जंगलाकडे बघितलं, जंगलातल्या प्राण्यांकडे बघितलं तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. की जंगलामध्ये सगळे प्राणी असतात. वाघ, सिंह, म्हणजे मांसाहारी प्राणी कमी आहेत आणि शाकाहारी प्राणी जास्त आहेत. ह्याच्याकडे आपण लक्ष दिलेलं नाहीये. आपलं फक्त जंगल म्हटलं की वाघ, सिंह, कोल्हा एवढंच. पण जे मोठे प्राणी आहेत, हत्ती आहे, हत्तीपासून सश्यापर्यंत जवळजवळ 70 ते 80% प्राणी हे शाकाहारी आहेत. आपण आपल्या आयुष्यात नेहमी म्हणतो जंगल का राज. जिथे पण आपण अन्याय बघतो तेव्हा काय जंगल का राज, सगळं हे काय चाललेलं आहे? आजच्या जगात हे का चाललेलं आहे? पण जेव्हा आपण प्राण्यांकडे बघतो तेव्हा ती लोक जे कायदे पाळतात ना ते माणसं पाळत नाही. प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये मोठा फरक हा असा आहे की त्यांना जेव्हा भूक लागते ना तेव्हाच ते खातात. माणूस हा असा प्राणी आहे, भूक असू दे नसू दे. हे नवीन काय ट्राय केलंय? येस येस येस. नसेल इथे पोटात भूक लागली लगेच डोक्यात भूक लागलेली असते. हा कायदा आपण मोडतो. दुसरी गोष्ट की कारण नसताना कुठलाही प्राणी तुमच्यावरती हल्ला करत नाही. सापाच्या शेपटीवर जोपर्यंत तुम्ही पाय देत नाही ना तोपर्यंत उलटून चावत नाही. तो जर रस्त्याने चालला असेल आणि तुम्ही बाजूला उभे राहून फक्त बघत राहिलात तो आपोआप आपल्या वाटेने निघून जातो. पण आपणच घाबरलेले असतो. त्याच्यानंतर वाघ चाललेला असेल, समोरून दुसरा प्राणी चाललेला असेल आणि जर त्याला भूक लागली नसेल तर तो वाघ किंवा सिंह त्या प्राण्याला खात नाही. किंवा चला ससा दिसतोय ना 2 महिन्यांसाठी मी स्टोअर करून ठेवतो, मोठा फ्रीज आहे घरामध्ये, असं कधीच होत नाही. म्हणजे त्यांच्या आयुष्यात रोजचं स्ट्रगल आहे की रोजचं अन्न मला मिळवायचं. हे माणसाच्या आयुष्यात नाहीये. माणूस 2-2, 3-3 वर्ष स्टोरेज करून ठेवू शकतो. आपण धान्याची कोठारं बघतो, माणूस स्वतःला फार श्रेष्ठ समजतो. दुसरी गोष्ट की आज आपण जे बघतो, जसं तुम्ही म्हणाला की मेंटल आणि फिजिकल हेल्थ ह्याच्यावरती आपण विचार करायला हवा. तर मी असं म्हणेन की इथे पण आपण प्राण्यांकडून शिकण्यासारखं खूप आहे. जरी तुम्ही जंगल बघितलं नाही, तुमच्या घरासमोर एखादं झाड आहे त्याच्यावर काही पक्ष्यांनी घरटं बांधले, हे तरी तुम्ही बघितलेलं असेल. अगदी गेला बाजार चिमणी आणि कावळा तर बघतोच आपण. तुम्हाला हे माहिती आहे का की या प्राण्यांना, पक्ष्यांना समजतं की पाऊस जास्त पडणार आहे, कमी पडणार आहे की दुष्काळ होणार आहे. जेव्हा जर तुम्ही कावळ्यांचं निरीक्षण करा, पावसाळ्याच्या आधी जर त्या कावळ्याने घरटं अगदी खाली बांधलं असेल तर अतिवृष्टी होणार आहे. मध्यावरती बांधलं तर समजायचं मध्यम प्रकाराचा पाऊस पडणार आहे आणि शेंड्यावरती बांधलं तर समजायचं पाऊस कमी पडणार किंवा दुष्काळ होणार आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा ते घरटी बांधतात
घरटी बांधल्या त्याच्यामुळे पिल्लं होतात. पिल्लं झाल्यानंतर की आता मला पिल्लू झालं, चला आता त्याच्यासाठी मी दुसरा घरट हा बाजूच्या शेंड्यावरती बांधून रेडी ठेवतो. झालंय का असं कधी? त्यांना त्यांचं लिमिट माहिती आहे. माझं लिमिट कुठपर्यंत आहे, त्याला उडायला शिकवेपर्यंत त्या पिल्लाची जबाबदारी माझ्यावरती आहे. माणूस काय करतो, मुलाची पण त्या मुलाच्या मुलाची पण सगळी सोय करून ठेवतो. म्हणजे संघर्ष जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यातून काढून टाकता तेव्हा तुम्ही मानसिक आजारी पडता. वाव. कारण तुम्ही कम्फर्ट झोनमध्येच राहताय, बरोबर? जर तुमच्या आयुष्यात संघर्षच नसेल तुम्ही काय शिकणार? तुमच्या मनाला प्रश्नच पडला नाही की मला आता हे करायचं, कसं करायचं, मी कुठून काय सोर्स शोधू शकतो किंवा काय करू शकतो. म्हणजे तुमची वैचारिक पातळी, तुमची वैचारिक जी प्रगल्भता आहे मर्यादित राहतात. तुम्ही विचार करणं सोडून देता, कारण सगळं आयतं मिळतं. परफेक्ट. खरंच मेहनत नाही, त्याच्यामुळे शारीरिक आरोग्य नाही आहे. मनामध्ये तुमच्या कसलं टेन्शन नाही आहे, तुम्हाला सगळं मिळतंय. त्याच्यामुळे सतत मोबाईल हातामध्ये तुम्ही स्वतःला आजारी पडताय. अगदी काहीच नाही. तुम्ही कोंबडीची पिल्लं बघितली असतील की 21 दिवसानंतर ती पिल्लं जेव्हा बाहेर येतात, ते पिल्लू स्वतःहून ते अंड्याचं कवच फोडून बाहेर येतं. आता माझं बाळ बाहेर येते बरं का, ये हो राजा म्हणून ती कवच फोडत नाही कधीच, ती बघते. पण तुम्ही युट्यूबवरती बघाल, एखादी डुकरीण चालली, तिची 7-8 पोरांच्या पाठीमागे तुटू तुटू धावतायत आणि त्यांनी एखादा छोटीशी टेकडी अशी चढली आहे वरती, तर ती डुकरीण तिथून बघत नाही, हां आता इथे पाय ठेव, हां मग तिकडे पाय ठेव, हां आणि मग वरती, असं त्याला सांगत नाही. ती सरळ चालला सुरुवात, तिला माहिती आहे हे येणार आहे. एखादा पिल्लू खूप लांब राहतं आणि आपण तो व्हिडिओ बघताना, आई गं ती बाई पुढे चालली आहे, पिल्लू पाठीमागे राहिलंय, कसं वाटत नाही तिला काय, असा आपण विचार करतो. तिला माहिती आहे जर ह्या पिल्लाने आता संघर्ष केला नाही तर ह्या उघड्या जगामध्ये त्याचा कोणी वाली नाहीये. तुझ्या जीवनामध्ये संघर्ष अटळ आहे, त्याच्यामुळे तुला मेहनत केलीच पाहिजे, तुला स्वतःचा रस्ता शोधलाच पाहिजे. आपण स्वतःच्या मुलांना असं किती प्रसंगांमध्ये एकटं सोडून देतो का? नाही देत. 4 मुलं मस्ती करतायत, एकमेकांच्या उरावर बसतायत, लगेच आया धावत जातात. करू देत ना मस्ती, पडू देत, त्यांना लागू देत. अंगावरती जखमा वागवायची जोपर्यंत त्यांना सवय होत नाहीये, त्यांची प्रतिकारशक्ती वाढणार नाही. आमच्या वेळेस आम्ही खाली पडलो जडलो, मोठी माणसं बाजूला उभी असायची आणि ते म्हणायचे काय नाही, पडलास ना आता तू लवकर वाढणार. पण आता ते मूल थोडंसं जरी पडलं की आई आणि वडील धावतात, बाबू पडला, उठ 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 उठ. मग काहीतरी फर्स्ट एड छोटंसं टिंचर आयोडीन आणि हे लावणार. म्हणजे तुम्ही त्यांना इतकं जपताय, तुम्ही त्यांना दुबळं बनवताय. ॲक्च्युली त्यांना ती जखम सहन करण्याचा, दुःख सहन करण्याची जर सवय लहानपणापासून लागलीच नाही तर ते अशी मुलं मोठेपणी दुबळीच बनतात. ती कोणामध्ये मिसळणार नाहीत, कारण मिसळल्यानंतर आधी आईला काळजी असते. बरोबर. की अरे हा आता 4 मुलांमध्ये गेलाय, मग ती मुलं त्याला मारतील. खाऊ देत ना मार, त्याच्या मनात संताप येऊ देत. तो संताप आल्याशिवाय त्याला असं वाटणार नाही की मला सुद्धा 2 मारता आले पाहिजे, त्याच्यासाठी मला काय करावं लागेल. शारीरिक मेहनत गेली, डोक्याची मेहनत गेली, संपला विषय. म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा पण, म्हणजे मी असं म्हणणार नाही की समर्थ रामदासांनी सांगितलेलंच आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणी नाही आहे. अगदी तुम्ही आता ताजमध्ये बसलात, त्याच्या ओनरला जे टेन्शन आहे ते झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या बाईला सुद्धा आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की टेन्शनशिवाय. फक्त तुम्हाला तुमचं मन कुठे वळवायचंय, असताना उदास असताना कुठे वळवायचंय मला कळेल, तुम्ही सुखी व्हाल. आता हे काय मी खूप मोठी ज्ञानी ध्यानी वगैरे काय नाही, मी सुद्धा अनुभवातूनच शिकलेली आहे. 4 मोठी माणसं जे आपल्याला सांगून गेलेत, त्यांनी त्यांचे जे काही अनुभव आहेत ते जग पाहिलंय, त्यांच्याकडून आपण शिकतो आणि आपण शिकून हेच पुढे द्यायचं आहे. हो. म्हणूनच प्रत्येक वेळेस तुम्ही एकतर निसर्गाकडे बघायला शिका, त्याचं विश्लेषण करायला शिका. जेव्हा तुम्हाला हा प्रश्न हे असं का आहे त्याच्या मागे जेव्हा आपण लागतो, आपण आपलं टेन्शन नक्कीच कमी करू शकतो. तेव्हा बॅलन्स करू शकतो, तेव्हाच तुम्ही बॅलन्स करू शकता. छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत. आता जे आपण म्हणतो ना, शरीराचे 5 कोश, अन्नमय, प्राणमय, ज्ञानमय, मनोमय आणि ह्याच्यामध्ये जे आतमध्ये ब्लिस, असं बरंच काही काय, बरोबर. ह्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल. खरोखर त्याचा आपण किती विचार करतो. आता जी प्राणिक बॉडी आपण म्हणतो ना, प्राणायाम करायला पाहिजे, प्राणायामाने असं होतं, तुम्हाला 1000 व्हिडिओ मिळतील यूट्यूबवरती पण कसं करायचं, काय करायचं. पण ह्याच्या पाठीमागचं कारण काय, हेच का करायचं, दुसरं काही का नाही करू शकत. बरोबर. प्राणिक बॉडी म्हणजे काय, अदेही शरीर, अदेही मन, मनोमय कोश आणि प्राणमय कोश. जरी आपण हा देह सोडला तरी या अंतराळामध्ये आहेत. आपल्याला वाटतं मीच नाही, अनेक आहेत. बापरे.
आपण जरी हा देह सोडला आणि आपल्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, वासना जर पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा आपला जन्म होतो. यावरती हिंदू धर्मामध्ये या गोष्टींवरती विश्वास आहे. हो बरोबर. आणि त्याच्या पाठीमागे सायंटिफिक रिझन पण आहेत. मग आपल्याला जे संस्कार आपल्या मोठ्या माणसाने दिलेले आहेत, त्यांना त्यांच्या मोठ्या माणसाने दिलेले आहेत, ते का दिलेले आहेत, या रहस्याचा अगदी छोटासा शोध मला असा लागलेला आहे की तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा पूर्ण होतीलच ची गॅरंटी आज मी स्वतः सुद्धा देऊ शकत नाही. मी जरी म्हटलं आज मला काही नको आणि मग सहज माझा एक अशी नजर जाते आणि एक सुंदर बंगला दिसतो आणि मी विचार करते काश ही इच्छा उपजली. हो. तुमच्या मनाला तयार करण्यासाठी की हे नाहीये, हे असं नाहीये, आपल्याला आपल्या इच्छा, आकांक्षा, वासना या एका मर्यादेत आणून संपवायच्या आहेत. नंतर जेव्हा ह्या संपतील त्याच्यानंतर तुम्ही कोण आहात आणि इथे तुमचं काम काय आहे, काय गरज आहे का, आपण आलोय आणि गेलोय, जगाला काय फरक पडणार आहे, काही अडणार आहे, नाही अडणार आहे. मग सुद्धा तरी सुद्धा आपण का आलो, जेव्हा ह्या प्रश्नाच्या मागे आपण लागू तेव्हा आपण स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात करू. मग नंतर प्रश्न येतो, भगवान मुझे ही इतने दुःख क्यों. प्रत्येक माणूस आहे. तुम्ही असं फार कमी लोक असं म्हणतात की मी एकदम छान मस्त मजेत आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. एक बार अगर तुम गिनने बैठो तो मेरे जितना दुखी कोई नाही आहे ना. खरंच. मग ही दुःख माझ्या मागे का आली आहेत, तर ह्याच्या पाठीमागे अनेक जन्म, बरोबर, त्या जन्मामध्ये तुम्ही काय विचार केलेत, आपली जी ब्लिस शीट आहे सगळ्यात आतमधला आनंदमय कोश, ही मेमरी चिप आहे, ती सबकॉन्शियस माइंड म्हणतात ते. हो. ह्याच्यामध्ये तुम्ही किती जन्म घेतलेत, त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या इच्छा केलेल्या आहेत, त्याच्यासाठी तुमचा पुन्हा जन्म कसा झालेला आहे, मग तुम्ही कशी कर्म केली आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्ही कसे अडकला आहात, हा खूप मोठा विषय आहे. पण एवढं बॅगेज घेऊन आपण एवढा बॅगेज घेऊनच आपण आलोय म्हणून तर आपण इथे आहोत. बरोबर. जन्म 3 प्रकारचे आहेत, कार्य, त्याच्यानंतर कारण आणि कर्म. कार्य जसं आपण म्हणतो आदिवासींसाठी गोदावरी ताई परुळेकरांनी काम केलेलं आहे, अनुताई वाघ यांनी काम केलेली आहेत. त्यांनी स्वतःसाठी काहीही केलेलं नाही, ह्यांच्यासाठी केलेलं आहे. बरोबर. त्यासाठी त्यांचा जन्म होता. लोक त्यांना खूप लक्षात ठेवतील. त्याच्यानंतर कारण, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, क्रांतिकारक. आपण जे आलो आहे ते कर्मबंधनामध्ये अडकूनच आलो, त्याच्यामुळे आपण पुढे पण असेच जाणार. पण आपण ऍड पण करतोच आहे की तेच 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 करून. मग इथे मनाला शांत केल्यानंतर जर तुम्ही तो शांत करू शकलात तर आपण जिंकलो. मग आपला आपण जो म्हणतो ना मोक्ष मिळवता येतो तसा मिळवता येतो. आता हे मी नाही सांगत आहे, अनेकांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. हे पण आपण बघू शकतो. येस. तर मेंटल बॅलन्स आणि फिजिकल बॅलन्समध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी, मला वाटतं तरी तुम्ही 0.1%च अजून बोललात यावर. मला वाटतं म्हणजे ह्यावरच ह्या प्रश्नावरच अनेक सिरीज होऊ शकतील. पण आपण त्यावर पुढेही जेव्हा कधी बोलू त्यावर बोलूयातच. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. कीर्ती मॅम, आजकालच्या जगात ना मंदिरात जाणे किंवा मंत्रोच्चार करणे किंवा ही जी स्पिरिच्युअल साईड आहे, अवेकनिंग होते, याची काय गरज आहे आणि याचे फायदे काय, किंवा हे करायला हवं का? म्हणजे तुमचा टेक काय ह्या गोष्टीवर? या गोष्टींचं उत्तर मी असं देईन की प्रत्येक जनरेशनने ह्या गोष्टी आपल्या दुसऱ्या नेक्स्ट जनरेशनला सांगितलेल्या आहेत की हे करा. आता आमच्या वेळेस सांगायचे की उपवास करा, आमची हिंमत नसायची की नाही करणार जा. जसं आत्ताची मुलं, त्यांना हे स्वातंत्र्य आहे की नाही करणार, उपवास पण नाही करणार, देवळात पण जाणार नाही, मम्मी मला कंटाळा आलेला आहे, डोक्यात जाऊ नकोस. बरोबर. तर हे स्वातंत्र्य आमच्या वेळेस नव्हतं. किंवा का हा प्रश्न विचारायचा नाही, मोठ्या माणसाने सांगितलं नाही करायचंय. मग नंतर शाळेमध्ये सगळ्या स्तराची मुलं असायची, अगदी अतिश्रीमंत, मध्यम आणि गरीब एकत्र असायचो. आणि तेव्हा पण सगळं जे आता जे काही चालतं ते सगळं तेव्हा पण होतं. असं नाही आहे की आत्ताच आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की काहीही बदललेलं नाही आहे. ना विचार करण्याची पद्धत बदलली आहे, एखाद्या गोष्टीला रिॲक्ट व्हायची पद्धत बदलली. ह्याच्यामधून काही जण जे जाणून घेणार हे का ते का ह्या गोष्टीचा शोध घेणारे लोक पुढे गेलेले आहेत. जे नाही आहेत ते शिवाय देत मागे राहिले. ते फक्त एकतर निंदा करतात किंवा शिवाय देतात आणि मागे राहतात. काही वर्षांनी जेव्हा ती लोक मोठे होऊन स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून बघतात तेव्हा त्यांना समजतं की आपण काय चूक केली आहे. तर आमच्या घरी सगळे सण साजरे व्हायचे. चला हरताळकेचा उपवास करायचा आहे, काही खायचं नाही, रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करायचे, मग ती कथा वाचायची आहे.
मग कथा कोण वाचणार, असं सगळं सागर संगीत सगळं. आरत्या म्हणायच्या आहेत. आरत्या म्हटल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे. हो. मंत्रपुष्पांजली फार महत्त्वाची आहे. आपल्याला त्याचा अर्थ माहिती नाही आहे. त्याचा अर्थ एकच आहे की ह्या सगळ्या जगामध्ये हिंदू धर्माची जी परंपरा आहे किंवा संस्कृती आहे किंवा त्यांची जी लाईफस्टाईल आहे ही सगळ्या जगाने अनुसरली पाहिजे. त्यासाठी हे राज्य आलं पाहिजे, धर्माचं राज्य आलं पाहिजे, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. आणि आपण म्हणतो सगळ्या धर्मांमध्ये त्यांची एक एक प्रार्थना आहे, सगळेजण ती एकच प्रार्थना म्हणतात. आपली का नाही? आपली आहे. ही मंत्रपुष्पांजली आहे, ही सगळ्यांनी म्हटली पाहिजे आणि त्याचा अर्थ तोच आहे. अच्छा, ती तशी ती ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्थानी धर्माणी प्रथमान्यासन हे म्हटलं गेलं पाहिजे. अर्थ त्याचा तुम्हाला माहिती पाहिजे की हे आमचं राज्य पण यायला पाहिजे. सनातन धर्म हा सगळ्या जगामध्ये प्रसारित व्हायला पाहिजे. बरोबर. ओके. तर आता तुम्ही म्हटलं की ह्या गोष्टींची गरज काय आहे? कथा वाचायची का वाचायची? पुण्य लागतं असं आम्हाला उत्तर मिळतं. पुण्य लागतं. उपवास करायचं का करायचं? पुण्य लागतं. चांगला नवरा पाहिजे, हरताळकेचा उपवास कर. असं करायचं त्याचा उपवास कर, ह्याव कर त्याव कर. नागांना मारायचं नाही, सापांना मारायचं नाही, त्याची तळायचं नाही, भाजायचं नाही, खायचं नाही. असं ॲक्च्युली त्याच्या पाठीमागचं कारण आहे